तू आहेस माझ्यासोबत. आता समोरच्यासाठी शेरा सव्वा शेर तर मिळणारच ना. मीरा, हे बघ, ही आयडिया मला सुचली आहे. पुढची आयडिया तू शोध. हो नक्कीच. आता तू बघच ताई, आजचा दसरा माया विसरणारच नाही. एका मागून एक धक्के द्यायचे तिला. त्या मायाला म्हणावं, कुठल्या मांत्रिकाला बोलवून आणायचंय बोलवून आण. आता माझी बहीण आहे माझ्यासोबत. मीरा, आपण त्या मांत्रिकाचे पण असेच हाल करणार. मीरा, काय ग, असं हसता हसता डोळे का पाणावले तुझे? ताई अगं, मला मला आपलं बालपण आठवलं. आपण अशीच मजा मस्ती करायचो ना ग तेव्हा पण. असंच कोणी बाजूला बसलं असेल तर त्याला शेपटी लावायचो आणि मग तो पुढे निघून गेल्यावर त्याच्या मागे मागे जाऊन हसायचो. आणि ताई, तुला आठवते का ग, म्हणजे शाळेमध्ये आपण मुलींच्या वेण्या एकमेकींच्या वेण्यांना बांधून ठेवायचो. सावंतांच्या ओसरी समोर अगो आपण किती फटाके फोडलेत. आणि हो, ते राणींच्या बागेतून आपण किती कैऱ्या चोरून खायचो. तेव्हा पण तू अशीच असायचीस आणि आपण पकडले जायचो. आणि मग बाबांना कळल्यावर बाबा फटके द्यायचे. आठवतंय ताई तुला? नाही आठवत मीरा. पाटीवर लिहिलेलं पुसून टाकावं ना, तसं कोणीतरी पुसून टाकल्यासारखं वाटतंय का? पण मीरा, हे बघ, आता याच्या पुढच्या सगळ्या आठवणी मला तुझ्यासोबत परत जगायचे. हो ताई, मलाही तुझ्या सोबतच राहायचंय. मी तुला कुठेच जाऊ देणार नाही. मी जाणारच नाहीये. मी इथेच राहणार आहे तुझ्यासोबत. आणि मी तुला आणि माझ्या वेदाला जपणार आहे. आणि मी तुला जपणार आहे. हिरा, पण या सगळ्यात ना मायाला विसरायचं नाही. तिने जसा छळ केलाय ना, तसाच तिचाही छळ करायचा आहे. मला मायाचा इतका कधी कधी राग येतो ना ताई. कधी कधी तर असं वाटतं की जे तिने तुझ्या सोबत केलंय ना ताई, तेच मी तिच्या सोबत करावं. पण मग असा विचार येतो की तिच्यात आणि आपल्यात फरक काय, हो ना? हो, पण मीरा, आपल्याला तिचा जीव घ्यायचाच नाहीये. पण तिने स्वतः कबूल केलं पाहिजे की ती तुझी बहीण नाहीये. इतका छळ करायचा आहे तिचा.